आज माननीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केल्यामुळं अनेक लोकांच्या इथं मांडणी स्वरूपात प्रश्न आणि उत्तर ऐकायला मिळाली आणि बऱ्याचशा जुन्याही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी झाल्या. आता आमच्यासारख्या चळवळीत सतत वावरणाऱ्या माणसाला एकच अपेक्षा असते की कुठंतरी व्यासपीठ मिळावून आपलं काय ते मनातलं बोलता यावं. आता या माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय अण्णाराव पाटील, आमच्या भगिनी बनकरताई, दुसऱ्या भगिनी ॲडव्होकेट पांढरेताई, मगापासून अमोल्याला म्हणते पुन्हा अमोल कुठं का आणतात तिकडं वर तिथं थांबा म्हणतात. पुन्हा चोपडे सर, आमदार वडकुते साहेब, दुसरे होणारे भावी आमदार आपले गणेश हाके साहेब, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कुठंतरी लागला पाहिजे. आमचे पहाडी आवाजातले सुरुवातीला चौंडीला एवढी अडपटाची बाबळं तोडली ह्या माणसानी चामनर सरांनी. आम्ही नुसती बघत होतो तेव्हा ती जागा तयार झाली. ते चामनर सर आमचे आता देवकुंडी विभागून चालणारे आमचे सहकारी माननीय बाळासाहेबजी दोडतले, तसेच आमच्यासारख्याच दुसरे एक पक्षाची स्थापना केलेले यमगर सर आणि आमचे कटारे सर. ती काय लवटे कटारी नाव माझ्याकडे मी सगळ्या जातात जरा. आता बऱ्याच जणांनी मांडलं बरं का, पण माझं बारकाईनं ऑब्झर्वेशन असतं पाटील साहेब. मी स्पष्ट आणि जे आहे ते बोलतो बघा. आता तुम्हाला पटते का बघा. चोपडे सर, त्या शामरावनी काही भूमिका मांडल्या, नंतर कटारे सरांनी काही भूमिका मांडल्या, नंतर यमगर सरांनी काही भूमिका मांडल्या, पुन्हा भले चळवळीत आयुष्य घालवलंय पण आहे तसाच राहणारा पण तोऱ्यात बोलणारा ते आमचे समोर बसलेले, त्यांनी काय भूमिका मांडल्या. पदयात्रा काढण्याच्या माध्यमातून सोळ साहेबांनी काय भूमिका मांडल्या. तेव्हा ह्यातले 2-3 लोक मला अशी सापडली की ते खरंच बुद्धिजीवी आहेत. किती जरी देशात राज्यात घडामोडी चालल्या तरी त्याचं ऑब्झर्वेशन करून नेमकं काय चाललंय हे सांगण्याचं काम एक 2-3 लोकांनी केलं. त्यातला पहिला शामराव. त्याने बघा बोलता बोलता बोलला की ह्यांचा करता करिता कोण होता. प्रकार घडला नगर जिल्ह्यात, उचकावला आमच्यातल्या माणसांनी, घेतली बोलून. मी स्पष्ट बोलतो, तोडवानच आहे त्या बाबतीत, शेवट तसंच जाणार आहे. मग त्या मुलीच्या प्रकाराच्या माध्यमातून एक संघटना पुढे येते, आंदोलन उभा राहतो. पहिली घोषणा तयार झाली, एक मराठा लाख मराठा. आता वास्तविकतेनं त्याच्या अगोदर आपलं 2014चं आंदोलन झालं होतं. बारामतीचं आंदोलन म्हणजे फार मोठं होतं, त्यात आम्ही फार ऍक्टिव्ह होतो. म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्या बारामतीमध्ये आम्ही 5-6 जणांनी अशी यंत्रणा लावलेली होती, एक मोटरसायकल 2 मुलं अशी मिळून आम्ही 10,000 जणांची फौज तयार केली होती. फलटण, बारामती, इंदापूर, दौंड ह्या 4 तालुक्यातनं, की जेणेकरून 30 किलोमीटरचं अंतर 3 वाजता कोण नेता येणार आहे म्हणलं की अर्धा तास अगोदर मेसेज जायचा. ती पूर्वी डिपार्टमेंट म्हणायचं अरे अर्ध्या तासापूर्वी तर फक्त 500 माणसं होती, आता 5,000 कुठं आली. म्हणजे अशी व्यवस्था केलेली होती, जेवणाचं नियोजन केलेलं होतं आणि आग पेटवलेली होती, म्हणजे पिटून उठलेली होती, अन्यायाने ग्रस्त झाली होती. कशी ग्रस्त झाली होती. तुमचे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार उपमुख्यमंत्री समांतर आरक्षणाचं एक सरकार निघालं. अके साहेब अख्या कॉलेजमध्ये वाटोळं केलं धनगरांचं. फक्त तुम्ही त्या कॅटेगरीतून आरक्षण घ्यायचं, तुम्हाला जागा नाही असं कुठं लिहिलंय. पण एक सर्क्युलर काढलं, 7 वर्ष फायदा घेतला. आम्ही वरडू दमलो, कुणी ऐकायला तयार नाही. ते आता कुठंतरी गेलं सर्क्युलर. म्हणजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला ओपन कॅटेगरीतनं आपला 90चा कॅपेबल होत नाही, त्याला इकडे कॉम्पिटिशन मध्ये लढवायचं, तुझ्या कॅटेगरीत लढ आणि तिथं शेवटचा किती येते बघ. त्याच्यामुळं बऱ्याच कॉलेजवर माझी भांडणं झाली, बऱ्याच कॉलेजवर झेंडा लावलं. काही करून उपद्रव कोणती माणसं मी घ्यायला व्हायची, कोणी सगळ्यांनी केलं पाहिजे. तो एक पहिला प्रकार झाला, पहिली गोष्ट निघाली.
एक मराठा लाख मराठा. आता धनगर अगोदरच पेटलेली होती. लगेच दुसऱ्या दिवशी पोरांनी एक धनगर करोड धनगर. अरे म्हणलं करोड का? मग त्यांच्यापेक्षा आपली कोण संख्या जादा दिसायला. तो काल्पनिक झाला. नेमका 1 जानेवारीचा किस्सा घडला भीमा कोरेगावचा. मोठं आंदोलन उभं राहिलं. ते आंदोलन बारामतीतली बरीच गँग होती. दुसऱ्या दिवशी बारामतीला सभा झाली आणि तिथं घोषणा तयार झाली, एक महार लाख ठार. जागृतीच्या बघा लक्षणं कशी आहेत ते बघा. एक महार लाख ठार ही घोषणा चालू झाली की ओबीसीचं मध्येच पेटलं. त्यातला माळी जागा झाला. तो नाशिकला आला. तिथं पोरांनी लावला बोर्ड, 100 एक माळी 100 वाघाची डरकाळी. अरे म्हणलं काय भानगड? मग म्हणजे आम्ही आहे 100ला बराबरच आहे. झालं. ते कुठं संपत नाही. रामुशी पेटलं. त्यांनी पुण्याच्या कलेक्टर कचेरी मोर्चा काढला. ते कलेक्टर त्यांचं निवेदन घ्यायला आहे ना, त्यांनी सुरुवात केली की हाताय मिटून का देऊ पेटवून. झालं. त्याचं आंदोलन पिवळ्या झेंड्याचं बघितलं मातंगांनी. मातंगांनी मोर्चा काढला. त्यांचं मोठं आंदोलन झालं. त्यांची घोषणा, मागाचा लोक लाखात योग. म्हणजे ह्या जातीच्या घोषणा ह्या नॅचरली तयार झाल्या होत्या. कुठल्या नेत्याने तयार केल्या नाहीत. की काही ठराविक जी पोर असतात का नाही, भले बाबा गोटका खाऊ द्या, पण टक 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 करून काही ना काहीतरी उद्योग करतात. अशा घोषणा तयार झाल्या आणि ह्यातनं सगळ्या समाजाची पेटवापेटवी झाली. ह्या जातीची उतरंडी न संपणारी आहे. मी जास्त खोलात जात नाही, पण मी कटारे सरांची, थोड्या ते शामरावची, बाकीच्या इतर लोकांची का दखल घेतली की ह्यांनी बरोबर सांगितलं. ह्यांचा करता करीता कोण, ह्या ठरतात कशा गोष्टी. मग ह्या सगळ्या ठरवून झालेल्या गोष्टी होत्या. 2014 नंतर एवढी मोठी आंदोलन म्हणजे ठरवून झालं. मग काय होतं, तो एवढा स्ट्रॉंग समाज आहे, एवढी स्ट्रॉंग माणसं का आहेत, तर त्यांचे सगळे पदाधिकारी दूध संघ त्यांच्याकडे, खरेदी विक्री संघ त्यांच्याकडे, कारखाना त्यांच्याकडे, बँक त्यांच्याकडे. अहो त्यांच्या मोठ्या मिटिंग बसल्या आणि प्रत्येकाने ठरवलं तू 50 गाडी, तू 50 गाडी, तू 50 गाडी, तू 50 गाडी. आणि त्याच्यामुळे लाखो लोकांचे मोर्चे निघाले. पण परत बघा त्यांनी विषय काढला, नेतृत्व मुलींनी केलं. हे पडद्यामागून नाही, ह्या अगदी चांगल्या ठरवून चाललेल्या गोष्टी असतात. नेतृत्व मुलींनी केलं. त्याचा प्रतिमोर्चा निघाला, त्याचं नेतृत्व बी मुलींनी केलं. मग हे कोण ठरवून करतंय? ह्या सगळ्या पॅरलर गोष्टी, फार मोठी टीम वेगवेगळी प्रत्येकाकडे आहे. आपण लांब पाठीमागे सर, आपलं फार मोठं नेटवर्क उभा करावं लागणार आहे. आपल्याला कोर कमिटी तयार करावं लागणार आहे. आपल्याला बसावं लागणार आहे. कारण आपल्यातली काय लय भाव चढलेली माणसं आहे. ते सरळ नाही केले तर तशी चामणार सारखी 4 माणसं घेऊन बी सरळ करावं लागतात. त्याला पर्याय नाही दुसरा काय. मी स्पष्ट बोलतो, बुद्धी, सुबत्ता, ताकद सगळं आहे या समाजाकडं. दूध आहे, ऊस आहे, सगळं आहे. पण कुठे आहे आपला कारखाना, कुठे आहे आपला दूध, कुठे आहे आपलं काय. म्हणून मगाशी कटारे सर तुम्ही म्हणलं ती गोष्ट बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्राचं वेगळं आहे, मराठवाड्याचं वेगळं आहे, उत्तर महाराष्ट्राचं वेगळं आहे, त्याच्यापेक्षा विदर्भाचं वेगळं आहे. सगळ्यात बनील माणसं पश्चिम महाराष्ट्रात. वरचं मला काय मिळतंय का, बाकीची गेली खाट्यात. तेवढ्या पुरतं शायनिंग करून 20 गस 25 बकरी कापून बिपून घालून 4 दिवस गप्पा मारा मोकळी. मग त्यांना जेव्हा घालून आपला माणूस चर्चा काय करतो, अरे कस काय झालं रे, कालवून कस काय झालं, लय जोरात फुगली छाती, चाललाच पण. अरे कस काय रे, जेवली का सगळी, अहो लय जोरात. पश्चिम महाराष्ट्रात जेवण घालणारी सगळी धनगर आणि खाणारी ही सगळी 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 भरणे बिरणे कोणी कोणी नावं सांगायला इथं सांगितली 50 नावं काय. तर बांधवांनो परिस्थिती अशी आहे, मी कार्यक्रमामध्ये फोन करतो बर का. परिस्थिती अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं गणित वेगळं आहे. पश्चिम महाराष्ट्रात सगळा बागायत झोन आहे आणि लोकांना पर्याय नाही. व मी सगळा अभ्यास केलाय. 2009ला सर, 2009ला मी विधानसभा लढवली बारामतीची. त्याच्या अगोदर 2004ला बाळासाहेब कोळेकरांनी खासदारकी लढवली.
तर मी त्या सगळे बूथ सुद्धा टाकले. तिथं लाट म्हणून गाव आहे, तिथं कारांडीची 4 मतं आहेत. बाळासाहेब कोळेकरला 4 पडली, पुन्हा स्वपन आठवले उभा राहिला त्याला बी 4 पडली, आणि मी उभा राहिलो मला 2 पडली. त्यांनी सकाळीच फोन करून सांगितलं होतं, राऊत साहेब दोघं नवरा बायको चालल्यात लागणार, आम्ही दोघंच आहे, 2च मतं पाहिजे. ठरवून मतं बरोबर कुठली कशी. आता यंत्रणा सगळ्यात पाटील साहेब त्या मशीन मध्ये खाटकूट करून काय फेरबदल केले जातात, ह्याच्यापेक्षा बूथ वाईज करणारी मतं सगळ्यात धोकेदायक ठरलेले. म्हणून तो उठाव आपल्याला करावा लागेल, तेव्हा कुठेतरी समाज पुढे प्रत्येकाला भीती येईल. आणि ते टार्गेट केलं जाते, हो एका विधानसभेत 300 बूथ, 300 बुथानंतर हिथं कुठला राहतो, ह्या बुथवर कुठला राहतो. मी सांगतो तुम्हाला पाटील साहेब, इथून पुढे आपण चर्चेत राहू, नक्की विसामदार आणू. आपली वेगळी शाळा आहे, ती कोर कमिटी कळली नाही पाहिजे कुणाला. लय मोठा अभ्यास केला ना मी त्याचा. अहो मला 1 मत पडलं होतं त्या खाटी गर्दीत. मी म्हणायचो तिथं मला 150 माणसं वाटत नाही, रोज पोरं ती माझी मजा करायची. राऊत साहेब आम्ही तुम्हाला मत दिलं बरं का, पण माझ्या खिशात 4 आणि ह्या खिशात तू माणूस शोधत होतो. 6 दिवस त्यात फिरत होतो. बायको म्हटली म्हणजे काय या माणसाला याड लागले, म्हणली 1 मत दिलं असेल कुणीतरी, तू फिरताय काय म्हणून. पण मी म्हणायचो नाही, मला ज्याने मत दिलंय तो माझ्या हातात हात येऊन देणार, म्हणून नुसता फिरायचो. आणि बरोबर 3ऱ्या दिवशी पानपट्टी पान घेत असताना एक जण आलं, गळ्यात गामच्या बिमच्या टोपी डोक्यात होती. मला राऊत साहेब मी तुम्हाला मत दिलं. म्हणजे कसं काय म्हणला, बालक मंदिर वर्गात माझं नवरा बायकोचं मत आहे म्हणला दोघाचं, पण बायको गावाला गेली ती मी तुम्हाला मत दिलं. म्हणजे कसं काय म्हणला, मी मार्केट कमिटी टेम्पो उभा राहून तुमची सभा ऐकली होती म्हणून म्हणला मी तुम्हाला मत दिलं. तो गावला, तो सापडला 6व्या दिवशी. नंतर त्या पोराच्याकडे गेलो, मग चार्ट बाहेर काढला. हे म्हणली खाटी गल्ली गादी त्याची एवढी मत, तुम्ही कुणी दिल्यात कारण मत? अजिबात नाही. म्हणलं की 1 मत पडले की ह्या माणसाने दिलं. म्हणजे इतका मी शोध आणि बोध घेणार माणूस आहे मी. 2009ला ज्या महादेव जानकरचा मान तालुका होता त्या 300 बूथ पैकी 50 बूथवर 0 मतं पडली. मी शोधत गेलो बूथ काय 0 पडली, म्हणजे आम्हाला माहितच नाही. म्हणजे इतका बारकाईने पॅरलल अभ्यास करून मी चाललेलो. त्याच्यामुळं चोपडे साहेब किती जरी आपण म्हटलो की ह्या दिशेने जाऊ, ह्या दिशेने जाऊ, त्या दिशेने जाऊ, जोपर्यंत मताच्या पिटीतनं ह्यांना उपद्रव आपण करत नाही तोपर्यंत झाक उघडणार नाही. त्यांना म्हणून कमीत कमी आता कालावधी कमी आहे आपल्याला, पण आपल्याकडे एवढी ताकद निर्माण झाली पाहिजे की कोणाला तरी पाडण्याची, कोणाला तरी निवडून आणण्याची. आपण नाही म्हणत आता विनिंगच करू, पण आपण एवढी ताकद दाखवू की 4ही नंबर लावून बसतात. मला बोलावतात का तुला बोलावतात? हे पक्ष आहेत ना तुमच्या सर्वांच्या पाठीमागे लागतील. पाठीमागे एवढं मोठं धनगर समाजात ताकद आहे, सुबत्ता आहे, विद्वत्ता आहे. आता मग अशी ज्या डॉक्टरांचा तुम्ही सत्कार केला अशी डॉक्टर लाईन बारामतीला गेली. 60% आपली पोरं पेशल आहेत. हाडावरला पेशल आहे, हृदयाला पेशल आहे, डोळ्यावरला पेशल आहे, दातावरला पेशल आहे. कोण म्हणतं विद्वत्ता नाही आपल्याकडं? सगळ्यांना अपेक्षा आहे कुणीतरी संघटित नेतृत्व करणं गरजेचं आहे. आणि हा समाज एक करून ह्या समाजातच ताकद आहे. स्वतःचं वर्चस्व आणि स्वतःची सुबत्ता निर्माण करण्याची ताकद ह्या समाजात आहे. हे राज्य बदलण्याची ताकद या समाजात आहे. सत्ता बदलण्याची ताकद या समाजात आहे. भल्या भल्यांना पवार पाटलांना पाया पडायला लावणारी ताकद ह्या समाजात आहे. म्हणून त्या दृष्टीने आता इथनं पुढे विचार करणं गरजेचं आहे. आरक्षण मिळावं का हा विषय कधी न भेटणार आहे, चालतच राहावं लागणार आहे. ती मागणी आपल्याला सोळसाहेब अजिबात सोडायची नाही. मी म्हणतो का नाही, पण आता आपण बसलोय ना ही सुरुवात आहे. सुरुवात आता कळीत न झालेली आहे, कळे असं म्हटलेली आणि त्याला फुलवत न्यायची आपल्याला. मग आपल्यात कुठंतरी आता आता 3च माणसाची कोर कमिटी करा, कारण ती लय मोठी होत जाणार आहे. आणि जिल्हा वाईज नेटवर्क करा आणि त्यात तुम्ही आका महाराष्ट्र धरूच नका. मराठवाड्यातले 10 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले 10 जिल्हे घ्या, नंतर बघू बाकीच. आणि त्यात अगोदर तुम्ही नेटवर्क उभा करा, कोणाला काय बोलू नका. आणि ते असं नेटवर्क करा का यंग जनरेशन आता चांगल्यापैकी आहे. प्रत्येक घरात शिकलेला माणूस आहे. आणि काय 50 वेळा म्हणतोय 2 कोटी 1.5 कोटी. हवा आता ह्याच पद्धतीनं आपण गेलो ना आपणच जनगणना करू. कशाला बी पागायची त्यांना.
किती फॉर्म छापायला करोडो रुपये खर्च करणारा माणूस आहे, हेलिकॉप्टरनं दौरा करणारा माणूस आहे, आणि त्या माणसाकडे काहीतरी दानत आहे. म्हणून मी मुंबईवरनं रातोरात ह्याला तुरत आलो. ते याचा सरायचे 2-3 फोन होते मला, पण म्हणून नाही, मला अण्णाराव पाटलांबरोबर 1 वर्षापूर्वी म्हणतो मुंबईला जाताना भेट झाली, त्याच्यावर भेट नाही, त्याच्यावर कोरोना आला गेला, मी वाचलो त्यातनं. म्हणलं मी नक्की कार्यक्रमाला येणार म्हणून आलो. मला काहीतरी सुचवायचं वाटते. मी पूर्ण वेळ, मला तुम्ही काही सांगा, ह्या समाजासाठी काम करायचं काही सांगा, पण माझ्याकडे मात्र ह्याची चांगली एक किल्ली आहे. यांचं कुलूप आपण बंद बी करू शकतो आणि यांचं कुलूप आपण उघडू शकतो. म्हणून चावी बनायचं काम करा. आता चावी बनायचं काम करा, कारण सगळ्याच्या समस्या प्रत्येक लय. मला सांगा ना, हे मोठी मोठी 50-50 लाखाच्या गाड्यांनी फिरत असलं तरी सामान्य समाज कुठे आहे, कोसं दूर आहे. पण तेव्हा मी वाट बघतोय माझ्याकडे कोणतरी येईल, मला कोणतरी आपलं म्हणल, कारण त्याच्यावर बी तेवढे अन्याय आहेत. अन्याय सगळ्या गोष्टीचं बोलण्यासारखं भरपूर आहे. पण एखादं मोठं चर्चासत्र, ज्या टायमाला मोठ्या सभा मोठे चर्चासत्र होतील, त्या टायमाला काही गोष्टी आपण सोपवून टाकू. सगळीच कशाला एकत्र 3-3च्या टीम करू. 20 जिल्हे कव्हर करायला वेळ लागणार नाही, पण प्रत्येक जिल्ह्यात नेटवर्क उभं राहायला मला विष्णू साहेब म्हणजे असेल असे सामान्य कार्यकर्ते काही आहेत, प्रामाणिक काम करणार आहेत, त्यांना मानधन देऊ. आहेत ना लोक आपल्याकडे पैसे देणारी, त्याला मला मानधन देऊ. ते प्रामाणिक काम करून तुमच्यापाशी डाटा आणून देणार आहेत. तशा पद्धतीनं डाटा गोळा करून मग ह्याला टाटा करू, तसं जुळणार नाही. म्हणून त्या पद्धतीनं नियोजन करा आणि मग काढा पर्याय. नाही जमत. मागाशी कटारी सर बोलत होते, 8 दिवस आमच्याकडे तोंड करून नमस्कार घालणारी माणसं 9व्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी तोंड फिरून दुसरी बाजू आमच्याकडे करून उभा राहतात. त्याला कारण आम्ही शोधली. मला काय करणार, 100 लिटर दूध आहे, रात्री चेअरमन सांगून गेला, मत इकडे द्यायचं, उद्या किटली घेऊन येऊ नको. काय पर्याय आपल्याकडे हाय का वडकुती साहेब, हाय का पर्याय? म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या उरापासून करून घ्यावं लागतात आपल्याला. हे पर्याय नाहीत आपल्याकडे. पर्याय समाज फार सक्षम आहे. चल रुपया कमी देऊ दे, नाही तुझं तोंड बघायचं, असला बी रागीट आहे समाज, रागीट आहे सगळ्या गोष्टी त्याच्याकडं. म्हणून मी काय म्हणतो, आपण असं संघटित होऊन लॉंग लाईफ चालणारी लढाई आहे. पुढच्या भविष्यातल्या पिढीला काहीतरी द्यायचं असेल तर अशा पद्धतीनं पर्यायी व्यवस्था उभा करून समाज उभा करावा लागेल. तसं नाही उभा राहत. एका माणसाच्या 35 संस्था आहेत, पण त्यांना माहितीये किती त्रास त्याच्या बदली समाजातच त्रास देणारी लय लोक मिळाली. जशी शिवाजी महाराजाला आडवी आली, पण ते बी बुद्धीची होते, आले थोडं थोडं कापत 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 आले इथपर्यंत, लातुरापर्यंत. त्याच्यामुळे काही लोक की बोटा मोजण्याजोग्या संस्था आहेत, बोटा मोजण्याजोग्या आहेत. म्हणून आपण आपले पर्याय तरी उभा करून जाऊ. समाजातलेच पैशावर पर्याय उभा राहणारच. कुणाला मागायची गरज नाही. दूध घालणारा समाज आहे, ऊस घालणारा समाज आहे, कापूस घालणारा समाज आहे, उद्योग उभा करणारा समाज आहे. कारण तसं तुमच्या कल्पनेने एखादं संघटित काय करायचं ते. गणेश हाके साहेब, मी खरं का बोलतोय, कारण ही जाणवतंय. काय करू बाबा, तुझं लय गोड गोड बोलणं, लय भाषण चांगलं, पण नाही बाबा आम्हाला नाही जमत. पतसंस्थेचं कर्ज आहे आमच्याकडं, आमचा दगडाखाली हात गुंतलाय. आता काय हो, व्याज भरून त्याचा दगडाखाली हात गुंतलेला असतो. लय भयानक आहे बोलण्यासारखं. बरोबर विनंती, मला लय म्हणजे आता सुरुवात झाली होती, अजून खणखणीत झालं असतं, पण अशा पद्धतीनं पुढं त्याला दिशा द्यावी ह्या मताचा मी माणूस. तुम्ही असा तर ढोबळ काय दिशा देणार असेल, माझा मी चालला. आरक्षणाच्या बाबतीत आपण 2 मिनिट ऐका. वेगवेगळे निकाल, कोर्टातले निकाल, वेगवेगळ्या टीम, ह्या आरक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळं गाजावाजा करत आतापर्यंत आलेलं आहे. आता मी तुम्हाला माझ्या मनातलं बोलतो, 50 ते 60% समाजातले नैराश्य आलेलं आहे. कारण म्हणला प्रत्येक जण असंच म्हणतो, गाजावतो गाजावतो, काहीच मिळाला. मी काल मुंबईला होतो, 8 तारीख झाली. आता मी त्यांच्याबरोबर वडकुत्यांबरोबर चर्चा झाली, बनसुडे वकील तिथं आहेत. त्या बिचाराला सुद्धा धन्यवाद देतो. एवढ्या वयात सुद्धा एवढी पिशवी घेऊन तो माणूस फिरतोय, आणि त्या माणसाने मला जी 5 कागद दाखवली, मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. एवढी जुनी कागद म्हणलं तुम्ही आणली कुठनं? मला सुप्रीम कोर्टाच्या लायब्ररीतनं आणली. त्यांचा व्हिडिओ तयार केला,
काय करणार म्हणलं, वयाच्या 85 वर्षी फिरणारं म्हातारं आरक्षणासाठी एवढा मोठा लढा उभा केलाय, पण एखादा त्याचा संच साठा तरी आपल्याकडे राहावा म्हणून रात्रभर दोघं झोपलो नाही मुंबईमध्ये. त्याच्या 2 मुलाखती घेतल्या, सगळी कागद बघितली, त्याच्या झेरॉक्स काढल्या, त्याचा बंच मारून ठेवला. तोवर म्हातारं पुन्हा त्या कर्नाटकात मधनं जाऊन पुन्हा 8 तारखेला मुंबईमध्ये. म्हणजे ज्या माणसाने वाहून घेतलं त्यांनी नाही ना त्यास सोडला, काम चालूच आहे. पण आपण कुठे दखल घेतो का? त्याच्यासाठी कुठे 4-5ची व्यवस्था आहे का? त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत का? पण त्याचं आहेच ना प्रामाणिक. म्हणून प्रामाणिक काम करणारे आहेत ना. जुनी कागद तुम्ही बघा जाऊन मिळतात का? 1983 साली शरद पवारांनी जमीन घेतली संस्थेला, श्रीनिवास पाटील खासदार असताना, कलेक्टर असताना, आणि त्या जमिनीची कागदपत्र म्हणजे आमच्याच कारखान्याची संस्था, पण तिच्या अटी आणि शर्तीचा भंग केला म्हणून 12 वर्षी कागदपत्र गोळा करत होतो. आताशी सगळी मिळाली तेव्हा मी कामाला लागलो. फुकट 42 एकर, पण तरी सुद्धा अटी शर्तीचा भंग करून आपल्या माणसाला पगार नाही, त्यांच्या माणसाला ₹1,00,000 पगार, आपल्या माणसाला 10,000 पगार, त्यांच्या माणसाला 60,000 पगार. ही विसंगती का म्हणून भांडण चाललंय, ते अन्याय झाले म्हणून. म्हणजे काय काय गोष्टी लय बाहेर नाही की तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो मी, पण माझ्या माध्यमातून आरक्षणाची लढाई जर उभा राहत असेल तर समाज संघटनेची लढाई जेव्हा मेन करू तेव्हा ती आरक्षणाची लढाई आपली सक्सेस होणार असं माझं म्हणून सांग. जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही. आता ह्यात अनेक गोष्टी आहेत. आता काय हा येणार झेडपी तालुका पंचायत, खोराळी मेंढी लागली लांडगीच्या मागून, शिकडून येणार तू 50 गाड्या घेऊन, तो दादाच्या पुढे मुलाखत घेणार, तिकडून येणार तो 50 गाडी घेऊन, तो दुसरीच्या पुढे मुलाखत घेणार. समाजातली आपलीच माणसं. म्हणून ही लॉंग लाईफ चालणारी लढाई आहे. एकाही की तुम्हाला यश मिळणार नाही. पण एक निश्चित आहे की पिढी एवढी जागृत झालेली आहे की पहिली जशी 5 आणि 10 वर्ष लागत होती आपल्याला 2 वर्ष भरपूर झाली 2 वर्ष. पण अशा पद्धतीनं काहीतरी नियोजन करा आणि तशा पद्धतीनं ठराविक माणसाचीच मीटिंग बोलवा आणि मग टप्प्याटप्प्याने जाऊ. त्याच्या टीम ठरवा, जिल्हे वाटून द्या, त्याचा आढावा घ्या. 8 दिवसाला 5 दिवसाला तुम्ही आढावा घ्या, फॉर्म भरून घ्या आणि आपली जनगणना आपणच करू. आता नेमकी किती आहे, शाळेत किती आहेत, घरी किती आहेत, लग्नाची किती आहेत, मुली किती आहेत, मुलं किती आहेत. आम्हाला फिरतोय तो धनगर समाजातली, अहो तेवढी आमच्या पोराला पोरगी बघायची. अहो तुम्ही लय फिरता, अरे लय फिरतो पण तुझं पोरग आवडता खात असेल ती शिकलेली पोरगी मी तुला कशी म्हणून होईल, नाही तू तुम्ही होय म्हणलं देणार. मी तसल्याही भानगडीत पडत नाही काय करत. म्हणून समाज बांधवांनो, अनेक पोट जातीत विखुरलेला समाज आहे, एकत्र करण्यासाठी त्रास होईल, पण ही बांधलेली मोठ 100 पिढ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या माध्यमातून बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.